पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडमध्ये शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचा एल्गार, शाळांची दुकानदारी बंद करा। कराडमध्ये आज शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी एकदिवसीय आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। शाळांकडून विद्यार्थ्यांना ठराविक दुकानांतूनच वह्या, पुस्तके आणि इतर साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला। शाळांची दुकानदारी बंद करा, पालकांची लूट थांबवा, अशा घोषणा देत विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला। या आंदोलनात मोठ्या संख्येने शैक्षणिक साहित्य विक्रेते सहभागी झाले होते। विक्रेत्यांचे म्हणणे आहे की काही शाळा थेट विशिष्ट दुकानांशी व्यवहार करून पालकांवर आर्थिक भार टाकत आहेत, त्यामुळे स्थानिक छोट्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत असून स्पर्धात्मक व्यवसायावर परिणाम होत आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत शाळांकडून होणाऱ्या सक्तीच्या खरेदी प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। शाळा या शिक्षणाचे केंद्र असावे, व्यवसायाचे नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। दरम्यान या आंदोलनामुळे कराड शहरात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। तसेच आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना दिनांक 28/4 कंप्लेंट दिल्या होत्या आणि तसेच त्यांना दोनदा आता पण आम्ही जाऊन भेटलो, सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण त्यांनी कुठलीही कठोर कारवाई केलेली नाही। त्यामुळे आम्हाला आंदोलनात बसण्याची आणि उपोषणात बसण्याची वेळ आलेली आहे। आज या शाळेतून विक्री होते जी संविधानाच्या विरोधात आहे, कायद्याच्या विरोधात आहे आणि पालकांकडून आणि पाल्याकडून म्हणजे लुबाडणूक होते। जी पुस्तकं गव्हर्नमेंटची NCERT जी बोर्डाची लावली पाहिजेत, जी पुस्तकं बालभारती लावली पाहिजेत, जी अत्यंत स्वस्त 100 रुपये किमतीची आतली आहेत, ती सोडून 500 रुपये, 400 रुपये, 600 रुपये अशी महागातली पुस्तके लावली जातात। ते फक्त त्यांच्या नफेखोरी करता आहे। म्हणून आम्ही आज आंदोलनात बसलो आहे। यातून पाल्यांचा सगळ्यांचा फायदा होईल आणि बाकीच्या सगळ्यांचा खर्च कमी होईल। महागाईच्या याच्यात उपोषण करतोय त्यासाठी ज्या शाळेमध्ये बेकायदेशीर वह्या विक्री कंपल्शन केलं जातं, त्यामध्ये एक मुद्दा माझा आहे की दरवर्षी नवीन नवीन पुस्तकांचा वापर करावा लावतात, त्यामुळं पर्यावरणाची बऱ्याचशाच मोठ्या प्रमाणात हानी होते। आज देशावर फार मोठी उष्णतेची लाट आलेली आहे। या सरकारला त्याचं काही पडलेलं दिसत नाही, शिक्षण अधिकाऱ्यांना बी त्याचं काही पडलेलं दिसत नाहीये। कारण वेळोवेळी आम्ही 4-5 राऊंड सातारला मारले आमची कॅपॅसिटी नसताना सुद्धा, तरी सुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हणावे असे आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाहीये आणि आमचा वेळोवेळी तिथं अपमानच झालेला आहे। आम्हाला माणूस म्हणून ट्रीटच केलेलं नाही। तर ह्या शिक्षण अधिकाऱ्यांच्यावर पहिल्यांदा आमचा धिक्कार आहे आणि त्यांच्यावरच पहिल्यांदा कारवाई व्हावी, कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक शाळेंचे आम्ही पुरावे देऊ आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे, ही आमची प्रथम मागणी राहील। धन्यवाद। शिक्षण अधिकाऱ्यांची जर कारवाई झाली नाही तर आंदोलनाची दिशा काय राहील? खूप ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र आम्ही आंदोलन करू, महाराष्ट्र लेवलला पेटवू आणि रस्ता रोक होईल, दुकानं बंद होतील, ह्याच्यापेक्षा तीव्रतेचे आंदोलन करू। आम्ही बायका पोरांसहित आम्ही रस्त्यावर येऊ। खरं तर शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, त्यांनी वेळोवेळी सगळ्यांनी पत्र व्यवहार, पण गेंड्याच्या कातड्याचा शिक्षण अधिकारी यांच्याकडे बघितलं पण नाही। आज खरोखर लूट होत्या शाळेतनं, गोरगरीब आज परिस्थिती काय आहे तुम्ही बघताय। तर अशा शाळेत जी वही ही विक्री ही बंद झालं पाहिजे। ही 100 वर्षापासून ही दुकानदार आहे, ही कुठेही लुटालुटीचे काम करत नाही, जे नियम असेल त्या पद्धतीने आणि कराडातलं शिक्षण त्याची दुकाने जर बंद झाली तर कराडकरांना फार मोठी डबल न झाला त्यापर्यंत किमती होतील। त्यासाठी प्रशासनानं निर्णय घ्यावं, त्वरित करावं। येणाऱ्या आंदोलनाला आम्ही स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहून पाठिंबा, वेळ आली तर रस्ता रोकोसकट आम्ही त्यांच्यावर करायला तयार आहे। ही प्रशासनानं हे करावं, शिक्षण अधिकाऱ्यानं डायरेक्ट ह्याच्यावर अंमलबजावणी करून आम्हाला मार्ग मोकळा करावा।